नोकरी करतात रे बा आपल्या गावातले. ॲटो असल्या आले का जे मुले सोडून मागत होते ते बाजारात सोडून द्या आम्हाला. हा एवढं का पेट्रोल उतो आलं का? आपण मग द्या लागत होत्या बुड्या सोडून का. 50-100 पेट्रोल टाकलं असतं बुड्यानं सारखं झालं असतं तुला का. आणि पुरी मुरी खाऊ घातली असती बुड्यानं. फेक बे टप्पर त्या डंगरेल कोण सोडील का. पाव मटण उदार नाही देतले का. आणि या डंगरेल सोडून द्यायला मी एवढा रिकामा आहो का. मी काय एवढा पोळे लागा बाबा. हेच बाबा कोण दिन सोडून रे बुडेले. खरंच ना हे दोन्ही बुडे चिताला हो आपल्या गावात यायला जोड नाही आहे बुडेले. बा मी नातू असल्यावर मला उभं नाही करत लगा ते हिट करतात काढून देतात बाबा. त्या ढॅनी बुड्याचं त्या गुंफीचं काय मुळलं काय रे. काही दिसून नाही राहिले आता कुकडे बुलबुल करताना. त्या गप्पा गोष्टी काहीच नाही द्यायचं अजून. त्यांना असतात कोपऱ्या कापऱ्यात बसेल बा ते दिसतात. आता काही दिसूनच नाही राहिले बा. ते बा ते गुंफी जायला कोणा तीर्थाले आणि डॅनीचं नाही आहे रे काम पण. हा बोकड्याच कोणाला बोबच करून राहिला ना आता. आता मग याले तर गुंफी शिवाय करमे ना. कुठला सुटलाय गुंफी. महात चिताला रे बाई बुडे लेवा या वयात बुडी सोडली नाही रे बापा. काही ना काही जुगाड लावतातच पण हो. पार्ट्यान पुरट्यान बुड्यान भाड्यान पोटापोटीची काम या वय आपले ज्यान पोटत नाही पोरी आणि बुडे पोटून राहिले बा. तर म्हातारपणात एवढे चिताला तर जेवण किती चिताल असतील हे. सारा गाव मागे फिरवलं असेल ना का येईन. पोरीन गिरी अंबा झाला जलवा असेल साला यायचा. आपण लगा काहीच नाही कुठेच नाही लागतल्या बुड्याच्या. बुलेटचा आवाज येऊन राहिला गळा. आला गळा घुसण्याचा बापाला गळा बुलेट घेऊन. गळा मा बाप घरी झपेला रे गळा. पेट्रोलची सोय नाही मा बापाची. वरून म्हणतो बुलेट घेऊन आला त्या बाप. बुलेट काही नाही. येशील रे मग बुलेट. कोण आणलेले कोणी पाहुणा जाऊ दे कुठे विचार करत. उतरले बा बुड्यान गाडी आणली रे गळ्या. बापा हे बुडे काय करतील अंदाज नाही रे बापा. कुकून आणणार बापा एवढे पैसा. डायरेक्ट आहे बुलेट. माणसानं हलकट समजून नये बाबू खाल्या कोणाले. कसं कोणी बी काही रस्त्यावर पडेल नाही कोणी काही बी करू शकते. बरं आणली की बाय बुलेट. आता मागतो तुम्हाला ना आता बसली ना पाचर. आता करशील वय बाबू खाल्या. डाका टाकला की चोरी केली साळाची. एवढी मोठी बुलेट आणली 2-2.5 लाखाची. कुकडे मारला हात. प्रिंट टाका त्या बापाला टाका लागत असेल बाबू. आपल्याला टाकायची गरज नाही बरं. रक्ताचं पाणी करा लागते तर तो वस्ता घेता येतात माणसाले. तर तो पैसा आहे ते माणसाचा गामाचा पैसा आहे भाऊ. इमानदारीचा बेमानीचा नाही. चाल डॅनी या भोपराशी काय बोलून राहिला बे. मुत याच्या शेंडी. चाल सोड रस्ता सोड रे. चाल जाऊ दे मला झटकनी. सोडा रस्ता सोडा बा बुडेली जाऊ द्या. काय पाहिलं रे तुम्ही आमचं पहा ना तुम्ही आता पुढे कसं होतेच. बंद गाव जर नाही ऐकत घेतलं या डॅनीनं मोतीरामनं मग म्हणता तुम्ही. थोडा तेवढं परिवर्तन कसं कर बाबा. अरे घोडून 3 लाखाची गाडी ले का. कुकून आणला बा पैसा ले काही बँका फँकात नाही फोडली रे बा. नक्की मी म्हणतो परचाराची गाडी फोडली बा बुडेनं. त्या गाडीत असेल बा पैसा. बंद्या नोटा घेतल्या आणि पहिले हे बुडे म्हणून तर रंग करून राहिले गाडी माळी जलवा. चला या बुडे मागे जाऊ ना. चला काय करतात पाहून. चला बापा सरपंच या बुडेनच गाडी आणली बा. राजा सरपंच तुमच्या होबाळ्यात मारले ना बापा. बुलेट आणली बुलेट 2.5 लाखाची. काय बुडोबा कोणाची आणली गाडी. कोणाची आणली गाडी. अबे आमची गाडी आहे. इकत आणली डायरेक्ट. लोक आम्हाला हलकट समजत ना. बाजार लोक जायचं लोक सोडून द्यायला गाडी नाही दिली कोणा. मग काय करतं आणली आपण गाडी. ते बी बुलेट आणली मग. भाऊ सरपंच भिकाऱ्यासारखं मागायला नाही पुरत कोणाले. खुशामता करायला पुरत नाहीत. लोकायला म्हटलं का देता का गाडी लेख तर लोक बापा लय हलकट समजतात आपल्याला. आणली मग रागात आम्ही ना गाडी. डॉक्टर्स फिरलं नाच. बंद गाव फिरलं पण कोण गाडी नाही दिली आम्हाला. काय बुड बा कोण तुम्हाला हलकट समजणार. बंद गा राजा तुमच्या पाठीमागे असते राजा. अरे बापा तूच तास रे बा हलकट पाहणारा. तू नुसतं गाडी दिली नाही गड्या. तूच वरून म्हणून राहिला वरचढ करून बोलून राहिला आठी. बा चालता येते ना. नाही तर पाहिजा हड्ड्या पसल्या अलग अलग होती. हो विचार तू नको करून. जुना राजदूतचा ड्रायव्हर आहे ना मी. मला सांगून राहिला का हे बुलेट काय लागते बे मागूस. शोरूम पासून अटलो आणली गाडी. चालता येते मला गाडी. तुला कमी समजून राहिला मला.
ले असं वाटते हे बुढे झाले आता काय करणारा याच्यानं काय होते भुजला पापडे फुटत नाही भाकर तर चावल्या जात नाही याच्यानं गाडीन फाडी काय चालते अरे आमचा दमच नको पाहू तू बुढे जरी झालो तरी जवान आहो आम्ही अरे आम्ही शरद पवार सारख्या वयानं जरी पुढे झालो की नाही शरीरानं जरी थकलो आम्ही तरी मनानं जवान अजून बी तू काय समजून राहिला आम्हाला उद्या मग खाऊ घाला ना आम्हाला पेढे गिडे. हो साधू पेढे गिडे आणले बा पण पहिले पूजा होऊ दे बा गाडीची चाल गड्या मोतीराम घे गाडी घरी आपल्या चाल. चला मग येतो आता डॅनी पकड जोर गडा नाही पडशील मागच्या मागत चाल करतो आता सुरू. गावातले लोक सहायचे जातात हलकट पायत ना आणली याच्या नाका टिचून गाडी लयच कचरा समजतात जशी काय आपल्याला हलकट कातलेली वाटते या बुढे जो काय दमडी नाही अरे आमच्या जो काय दमडी नाही या वयात धंदा करून राहिलो आम्ही काय सोपी आहो का रुपये 10 रुपये करणारे माणसं आम्ही कमी समजतात कमी लेखत आपल्याला ते बी बुलेट आणली साधी सुधीने आणली. काय काही रंगात आले बा बुढे तर भंडी गाडी भेटून राहिले बा. काय सरपंच या बुड्यान कुकडे हात मारला बा डायरेक्ट गाडीच आणली बा घरी नाही तर राजा 2 किलो गव्हासाठी बंद गाव फिरत न बा हे बन बापा मली काही समजून नाही राहिलं हे कसं काय झालं म्हणून अचानक गाडी डायरेक्ट ती बुलेट 2.5 लाखाची गाडी मारलेलं का दवाखान्यात जायला पैसे नव्हते बुड्यानं एवढा पैसा आणला कुठून या बुड्यानं उकडे छानच मारला लेक बुड्यानं. अहो सरपंच ते बुढे धंदा करून राहिले आता बोकड्या धंदा त्या बुढेचा. बा या बोकड्याच्या धंद्यावाल्याचे जरा कपडे नाही बदलत आणि याने बुलेट आणली त्या धंद्यावर कोणता तादळा धंदा आहे रे तो नफा फपा त्याच्या सारा घाटीची कंपनी आहे ती जरा जातो सारे त्या बेपारीचा वैसाळ वाशीच रे का अंगाचा कपडे नसतात धुये आणि हे बुलेट आणली बा एवढा पैसा नाही बाजा धंद्यात. केले काही ना की दुसरंच घबाड सापडलं सरपंच हे ना दुसराच गेम करायला काहीतरी म्हणून एवढे वय करून राहिले हे काय हो सुपारी पान सुपारीलेच पैसे नसते त्या बुडेचं काय खरं आहे आणली कोणाची उसनी फुसनी देईन मागून एखाद्या व्यापारी ते बुडे फार नमरी आहेत ते बुडे काय करतील याचा अंदाजच नाही कधी सोडून द्या ते. सरपंच मला तसंच दिसते ते चला मला बेटाला त्या बुढेचा. मोतीराम मोहिनीला वाद्य गळ्या पूजा करणार आपल्या गाडीची. इकडे ये ना व इकडे ये ना पाय ना मी काय आणली एक जिम्मक आणली ना ये लवकर ये. कोणती जिम्मा काय बाबा मी का लहान पोरगी सोरगी दिसून राहिली का तुम्हाला जिम्मा काय करून राहिले. अहो हे पाय ना गाडी आणली ना मी आता पाय तुला कसा नाही तो बसून तर भरभूर माय हे काय रिकामे काम केले व तुम्ही ना घरदार राहिलं बरोबर करायचं हे गाडी आणली. या गाडीने काही अडलं होतं का तुमचं आणि या वयात तुम्ही ना गाडी घेतली शोभते तरी का तुम्हाला पडले धडले तर कोणत्या भावात जाईल हे कोणत्या भावात जाईल. पहिली घरदारी होईल साऱ्या गोष्टी तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होती जावा तुम्ही पूजे ताट घेऊन ये पूजा करणे आपल्याला गाडीची लक्ष्मी आली ना आपल्या दारी. गाडीन फडी आणायचं काही काम होतं काय हातपाय मोडले तर कोणा भावात जाईन हे अदलोक पैसे नव्हते आपल्याजवळ आता पैसे आले तर असे उत्मात करून राहिले तुम्ही. टेस्टी बरी नव्हती का आपली 75च्या वय होईल आहे ना आपलं फुकट आहे ना सगळं बिना कामाला गाडी आणली बाबा. तू काऊन गरम होऊन राहिली पण अहो त्या एसटीच्या भरोशावर कामं होतात का धंदा होते का ते एसटीच्या भरोशा आज बंद गाव फिरलो आम्ही गाडी देता का गडव देता का बाजारला सोडू कोण एकाना कुत्र्याने दिलं नाही आम्हाला सोडून अपमान झाला आमच्या गावात मग आपण कधी लोक सैन करता आपण लोक सैन करत आलो मग आता पैसे असून जर आपल्या सुखासाठी जर एखादी वस्तू घेऊ नाही शकत आपण त्या पैशाला काय चाटतं काय मग चाटतं का त्या लोणचं घालतं त्या पैशाचं. कसं तुम्ही त्याला काही बोलू नका बा कसं आपला व्यवसायाचं काम कसं बोकडे आणायला झटकन कुठेही जा लागते कधीही जा लागते कोणाचा फोन कधी येईन काही सांगता येत नाही सौदी असतात अलग अलग इकडे दुकान झालं नाही कसं माणसाचं वाहन पाहिजे झटकन जाते मला झटकन येते धंदा वाढला पाहिजे की नाही आपण सुखी झालो पाहिजे की नाही वहिनी तुम्हाला काय वाटते झालं पाहिजे की नाही सुखी आपली बिल्डिंग असली पाहिजे की नाही आपण एसी मध्ये राहिलो पाहिजे की नाही सांगा बा वहिनी तुम्ही आपण सारं सुखासाठीच करून राहिलो की नाही. बापा आपण सगळं सुखासाठी करून राहिलो पण हे वय नाही ना आता गाडी चालवायचं हे वय आहे काय तुम्ही सांगा ना बापा तुम्ही तरी समजून सांगा लागत होतं की नाही यायले आता या वयात जर हातपाय मोडला तर कोण्या भावात जाईल कोण्या भावात जाईल सांगा ना तुम्ही. काहीच होत नाही तू काय टेन्शन घेऊन राहिली मी जुना राजदूत ड्रायव्हर मी ना लय दिवस गाडी चालवली पहिले पण आता कसं आपल्या ठिकऱ्यात सोय नव्हती काय म्हणून कसं आपण मुके बसलो होतो आपली माझं लोड होती ना आता गाडी घेतली मी चांगली चालवतो मी काही वांधा नाही आणि 20, 30, 40च्या वर जात नाही मी गाडी विचार झाली आणि लिहिच्या. तुम्ही एकदा आहे की नाही मोतीरामच्या गाडीवर बसता तुम्ही मग पाहतो गाडी कशी चालवते एक नंबर पद्धतशीर गाडी चालवते तो बिलकुल वचक आचक नाही गच काही बसत नाही गड्या गाडीवर तुम्ही बसून तर बा फक्त मग समजते तुम्हाला काय तर. बापा
कोण बसीन त्याच्या गाडीवर? काय 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 मले मोड्याचा इरादा आहे का बाबा? आपण नाही बसणार कधी गाडीवर. होय लवकर आणतो पूजे ताटात जाय होय लवकर चटकन. हा लक्ष्मीले असं म्हणू नये, असं हे बडबड करू नये, भांडणं करू नये. हा जाय होय पूजे ताटात. आणतो बाबा. वहिनी बी लगा येता बरोबर गरम झाल्या लगा. काफी लगा कसं रे मोतीराम? काही नाही ना रे, तिला काळजी वाटते ना. आता खरंच आहे तिचं बी, या वयात आपण पडलो तर तुटणारही नाही. पण कसं आहे आता आपली मजबुरी आहे भाऊ, धंदा करायला लागते, गाडी पाहिजे आपल्याला चालावंच लागते. हा जीव नाही म्हणत गाडी चालवा म्हणून, पण मग आता काय करशील ना, करावंच लागते भाऊ. हा वयाला पाहून चालणार आहे काय? हा गड्या तू बरोबर आहे म्हणा. कसं व्यवसायाचं काम असलं की माणसाला कसं गाडी घोडं पाहिजे. पण आता आपल्याला घरदार बी बांधणं आहे बरं. वहिनीची ख्वाहिश आहे बसा कसं घर पाहिजे तर बांधून टाकू एक घर आपण. अरे घरदार फरदार होईन रे मग. हा पहिले आपल्याला 3-4 एकर वावर घेणार बाबा, त्या नाताच लग्न करणं आहे की नाही. हा वावरावर तरी पोरगी देते कोणी, घर पाहून कोण देते काय? हा रे बापा काल घेतो बाबा रे बाबा. तू मामतलाई. हा जेवढा तुया नातू आहे तेवढा माया बी. हा मला जे काय करायचं मी करीन, शांतपणा करू नको आता. हा बाजूरे होय रे, वहिनीने पूजे ताट आणलं ना. ये कर पूजा कर गाडीची. कसं 5 टिक्केला गाडीले आणि स्वस्तिक का. हा आता का मी काय एवढी हेंबाडी आहो का बापा? एवढी समजत नाही मले. हो वहिनी तुमच्या मनान करा, त्याचं नका ऐकू. मजा घेते तुमची. माझ्या गाडी नवऱ्याला कसं सुखरूप नेत जाय बापा, सुखरूप आणत जाय. आता पाळशीन एखाद्या दिवशी आणि इगन आणशीन बापा, असं काही कर्ज नको बरं. आणि त्या बुडात दिसून नाही आला बा कुकडे जायला इथं. अरे जायला गड्या सतरंजा उचलेल हा बापाले. उष्टे कामं जास्त पडतात ना. हा कोणाचा प्रचार करायला जायला बापा. फुकाचा खायला भेटते मा बापाले. हा आणि गरम राहायला भेटते. दारू मारून मिष्टाला फुकायला भेटतात. ऐश करून आला मा बाप तिकडे. आपल्या गावातले जे 2 सोबत जायला ना कैचे नारद बबन्यान मावली. पण हा शिवला कोण नाही गेला ले. हा शिवली जायला पाहिजे नाही याच्या बरोबर. बापा त्या भुसण्यान धमकी द्यायला शिवलाले, असे तसे जरी कामं केले मी घर सोडून जाईन म्हणून. हा मारायला गेलता तो भुसण्या बापाले, म्हणून तो कसा दबेला शिवला, म्हणून गेला नाही तो. नाही बरं झालं बापा ते सुधारला जरी शिवला, नाही तर जटी बोट घालेले गाजा. बा त्या शिवलालचं काय खरं आहे रे बा. कधी रंग बदलीन काही सांगता येत नाही बा. चांगला करता कोणाला कचकन दाबून देईन की नाही त्याचा अंदाजच नाही. त्याच्या होटात काय आणि पोटात काय काही सांगता येत नाही. नाही त्याचा भरोसाच नाही बाबा. सडल्यासारखे रंग बदलत येतो तो का माणूस आहे काय. हा पण आता कसा 2-4 दिवस झाले सारा पद्धतशीर राहून राहिला गावात. काय कोणाचे खेटे घेणं नाही, कोणाची हुद्दसबाजी घालणं नाही, कोणाला साधू नाही, पद्धतशीर राहून राहिला म्हणा. ते सारे विषय का पाटील तुम्ही लग्न कधी करता? आम्हाला नाचा जाईन राहिला तुमच्या लग्नात. कधी आम्हाला पोया खाऊ घालता? बाबा मी लग्नाले तर थै व्हायला मला तर आता दिलं चालते लग्न करून. पण माबुडा गोष्ट नाही घेऊन राहिला ना बाबा. माबुडा मे महिनाच करून राहिला आणि मे महिन्यात आहे बुडी. म्हणजे मे महिन्यात मा लग्न होत नाही, ते जाते जुलै मध्ये. हो पाटील तुम्ही मागे पुढे नका पाहू ना. नामदेव भाऊ दान तुम्ही नामदेव भाऊ बरोबर सेटिंग लावता. नाही तर मोतीराम बुडा नाही तर माबा तिकडे सेटिंग लावा तुम्ही. त्याची ऐकते तो आमचा बुडा. ते बुढे तर महान तर इथं राहिलात भाऊ. ते बुढे तर गोष्ट नाही घेत. नामदेव भाऊ घोड्यावर बसेलाय. नामदेव भाऊ तर म्हणते आठवून झालो तठून झालो. त्या चाटा मारून राहिला माणूस. दाखेप सांगितलं मी माणसाली. पाटील ह्याचा चमत्कारच झाला बाबा. हा बुडा गाडी चालून राहिला बाबा. ते बी बुलेट कुठून आणले बाबा येईन विचारले का. हे बुडे तर काही बघले रे बापा. बुलेट आणली डायरेक्ट. मग आवाज काही रंगात आला रे बापा. हा बा कोणाची आणली हे बुलेट? का चोरी गिरीत नाही गेली? काय करायला लागते हरामखोरा. ही आपली गाडी आहे. कडकडं नोटा दिला मजूर 500च्या. गाडी आणली बाबू. आपल्या गावात हलकट समजणं लोक. बाजार लोक कोणी सोडून द्यायला तयार नव्हतं. तुले म्हणतो ना आम्ही रिकाम्या पोरेत बसत नको जात जाऊ. तू ह्या रिकाम्या फडल्या लोकांच्या नान नको लागू. आमच्या बरोबर धंदे अरे आपला बोकड्या धंदा आहे. पण तू बोट घेत नाही काय बरं. आता आम्ही आलो की बुलेटवर. बुडे बरोबर लेका धंद्याला जाय फुललंच रे बापा. बरं आता बोकड्या धंदा का पाहिलं का बुडे बुलेट घेऊन राहिले. आपण काय घेऊ शकतो? आहो पाटील तुमच्या जर राजा बुलेट नाही, राजा बुडेन बुलेट आणली वा. तुमच्या तर पुरी होबाळ्यात मारली आहे ना. अरे 2-4 दिवस वय करतील हे बुढे. मग पेट्रोलची सोय लागत नाही याची यानं.
तील तू पेट्रोल गिट्रोलचा विचार नको करू. हा धंदा सण चालू आहे बरं आपला. हा एका बोकडीची कमाई नाही तर नाही सायाची, पेट्रोल मध्येच गमव. पण कसं समोरच्याची जिरोल्याच गेली पाहिजे, आपला हेतूच आहे. ते भाऊ याच्याशी काही बोलू नकोच. हा पूजा राहिली आपल्या गाडीची अजून करणं. बचा या पोरेसोबत रिकाम्या पोरेसोबत काय बोलायला नाही पुरत. चाल बा. मायलेलं का हे जवान पोरेसारखे बुडे रंग करून राहिले बा आणि आपण मागे राहिलो. धंद्याची एवढी पॉवर आहे बा, काही खतरनाक पॉवर आहे बा धंद्याची. धंदा म्हटलं की भाऊ रातोरात कुठच्या कुठे नेऊन टाकू शकते रे बा माणसाली. का पाहिलं का बुड्या डायरेक्ट बुलेट आणली ना बा, आपल्या होबाळ्यात मारली बा. गडे हो तुम्ही थांबार बा टिसा, मी चाललो बा त्या बुडे माग. मी बाबा त्या बुडे बरोबर धंद्यावर जात जाईन रे बाबा. बरं आहे का बुडेनं आज बुलेट घेतली का काल वावर घेतील, काय सांगता येते. हा धंदा लय बळी आहे बा तो. चाल बाबा चाललो मी. थांब ना थांब ना. दगडे जे तोंडाला पाणी सुटलं नाही रे, दगड्या का थांबणार आहे का आता. हा चाल आता आपण बुडे काय करतात तर. पाटील धंद्याची पावर एक नंबर आहे हो बा, कोणताही धंदा कमी नाही राजा. कधी माणसाला पुढे काढीन धंदा काही सांगता येत नाही बा. चला बुडे काय करतात तर. आता मावशी तो आहे की नाही घंट्या साऱ्या गावात माझून आणून राहिला दारू पिऊन. हो बायकोच करते ना मावशी, काही अडपटासारखाच करून राहिला, पागल्यासारखाच. करीन नाही तर काय तर बापा तो तसा. त्याची बायको गेली ना आता, त्याचा ताबा नाही ना त्याच्या मनात, म्हणून दारू प्यायला लागला तो आता. कसाच करून राहिला. आपल्या गावातली लोक सुधे नाहीत ना त्यातल्या त्यात, त्याला बैकून देतात ते. त्यालाच तर तो शोक दारूचा त्यानंच लावला ना गावातले लोक ना. भाऊ मावशी हऱ्यान नेलं त्याला दारू प्यायले. आणि तो पाहुणा तो साधूचा जवळ त्यानं दिलं बैकून. आणि तो एक झुमऱ्या यायनं दारू पाजली त्याले. अजून तो दारू पिणार नव्हता काही. असं असलं की नाही बाबू, कोणी बी बोटच घालत राहते. असं त्याचं चांगलं पायतीन असं नाही बरं लोकांचं. हा लोक भरले खराबात बापा, सांभाळून चाला लागते. पोरं चांगले असले की नाही वाया कसे गमावा हे लोकांना बरोबर माहित असते. बरोबर खोट्या घालतात ते अजून. लोक लय म्हणत असतील गड्या हे कर ते कर, पण आपल्याला आपली बुद्धी तर पाहिजे की नाही, आपलं डोकं वापरलं पाहिजे की नाही. हा सांग बा मावशी. हा या हेमाळ्याला गंठ्याला काही समजते काय. हा कोणाची मागं लागते ना, म्हणून हा गड्ड्यात जाऊन पडते. समजत नाही म्हणूनच तर लोक बाबू त्याचा फायदा घेतात ना. हा गंठ्या कसा आलाय साधा भोळा पडला ना. एखादा शिंतो कसता की नाही तर त्याच्या नांदी बी लागलं नसतं कोणी. पण हा कसा जाऊ दे आता. मावशी गरीबाला कोणी बी दाबून पाहते बरं. हो गरीबाचा वाली कोणीच नाही आहे. ले बेकार काम होईल आता. हो इकून तिकून पोरगी भेटली ते अशी इद्दाशील भेटली, ती गेली त्याला सोडून. सांग बरं गंठ्याचे काय गंमत झालं असतील काय. त्याचा पुरा दिल तुटला अशी ना आता, म्हणून तो असा करून राहिला. तर काय तरी बाबू मन खसते ना. हा कोणाची बायको गेली तर कसं वाटते. त्याला तसंच वाटून राहिलं, म्हणून कसा तो लय दारू प्यायला लागला बापा. पण आपण काही करू बी शकत नाही ना. करू काय शकतो आपण आता. हा घे पेळा. बापा रे पेळा कोणत्या खुशीत आहे बापा. आता कसं आमची या जायची फसे ना, आपला कसा व्यवसाय आहे. तर मग आम्ही ना गाडी घेतली. हा बुढे बा तुम्हाला तर अर्जंट गाडी पाहिजेच होती. कोणती गाडी घेतली मग. ते त्या शिवल्या जो गाडी नाही का बुलेट की टुलेट, तेच गाडी घेतली आम्ही ना. बरं घेतली तर चांगलं काम केलं बापा. पण कसं आता पद्धतशीर चालत जा बरं. शांता पद्धतशीर चालवतो. बापा शांता तू आहेस म्हणून आमचा व्यवसाय तरी आहे बापा. तू पैसे देईल जर असे कामाले म्हणून झालं हटलो का आलो आम्ही. नाही तर मग काय खरं होतं आमचं. पण तू आयडिया 100 बडकर एक देतो बा. हो तुझ्यासारखी बाईच नाही कोणीच, म्हणजे आधार देणारी बाई कोणीच नाही. हो बुढे बा माझं होते म्हणून मी नाही दिले तुम्हाला. आता बँकेत ठेवल्यापेक्षा बरं नाही काय तुमच्या कामात आले तर. ते काम हो बापा, कोणाला मदत करणंच आपलं काम आहे ना. नाही पैशाची तर मदत करतो तू, पण सल्ले बी चांगले देतं. काय बरं आम्हाला तुमचा बोकड्याचा व्यवसाय मोठ्यांचा धंदा करा म्हणून सांगितलं, आम्ही सुरू केला. पाय बरं आज कुठे गेलो, गाडी माडी घेतली. नाही आमची खायची सोय नव्हती. 2 पायल्या गहू मागायला आलतो तुला आम्ही. बुढे बा माया काहीच नाही याच्यामध्ये. तुमची इच्छाशक्ती मोठी आहे. आता मी ना किती काही सांगलं असतं तुम्हाला हे करा ते करा, पण तुमचं मनच नसतं त्याच्यात, झालं असतं का एवढं नसतं झालं. तुम्हाला ते करणं होतं ना, तुम्हाला पुढे जाणं होतं, म्हणून कसं हे झालं सगळं जमून आलं. हो शांता पण तुझ्यासारखी बाई नाही पण गावात कोणीच नाही बापा. एवढी मदत कोण नाही करत. काय तर म्हणणं असं आहे बुढे बा की मराठी माणसानं की नाही खरंच व्यवसायात धंद्यात उतरा. पण हे कसं लोक करत नाहीत ना, जमत नाही लोकाईले. आता तुम्ही ना कसं धंदा सुरू केला तर गेलेच की नाही तुम्ही पुढे याच्यात. धंद्यात माणूस जेवढा पुढे जाईन की नाही तेवढा कशातच जात नाही बुढे बा. खरी बोलून राहिली शांता. धंद्यात जे पावर आहे की नाही तो कोणाच गोष्टीत पावर नाही. माणसाले रातोरात कुठल्या कुठे नेऊ शकते धंदा. पाय ना आता आमचीच परिस्थिती आहे.
आम्ही रुपयाला मोहताज होतो, पण आज नोटाईत घेऊन राहिलो, नोटाईत. हो, गाडी घेतली आम्ही बुलेट. सांग बरं, हे धंद्याचीच पावर आहे ना. मराठी माणसाची जिंदगी कशात जाते, माग माग फिरत बेफरायचे. अरे तू घेणं माल, तू विकणं, हा हे आपल्याला जमतच नाही, हे समजतच नाही आपल्याला. हा शिका आमच्याजवळून काहीतरी. हो बुढेबा, बरोबर आहे तुमचं. हा मग शांता येतो मग आम्ही. गातही वेळे वाटा लागतात ना. या बुढेबा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. अरे बाबू घंट्या, हा तू कसा वागून राहिला रे आता? हा दारून मारू हे काय चांगलं आहे का बाबू पेन आता? हा तू काहून असा करून राहिला? बाबू दारू पिऊ नको बरं, चांगलं नाही ते पेन. तुझी बायको येणार नाही बरं, तू जास्त दारू पेशील तर सगळा सत्यानाश होईन बाबू तुझ्या संसाराचा. सांगून राहिली बरं मी तुला, ऐक माया. तसंही माझा संसारा सत्यात झाला ना. आता काय राहिलं? ते बायको गेली सोडत. हा ते म्हणते त्या मायला वागू नको. सांग आता मग कसं करू मी? दारू पिऊ नाही तर काय करू? हा इकून माया निकून बायको आहे. कसं करू मी? अरे बाबा गंठ्या, तू काय माया टेन्शन घेत रे बाबू? मी अलग राहतो ना बापा, तुम्ही राहा ना दोघं जण या घरात. सुखी समाधान राहा ना बापा, चांगला संसार करा. मी सांगून राहिली की नाही, तेवढं फक्त माया ऐक बाबू गंठ्या तू. मी वेगळी राहतो, तू टेन्शन नको घेऊ माया, फक्त एवढंच माया म्हणणं आहे. नाही मा मला हे पटत नाही. मी तू कशी का अलग राहायची? नाही बापा, लोक शेण घालतील मा तोंडात. जाऊ दे. मा संसार बरबाद झाला चालेल मला. जाऊ दे, बायको फायको गेली चुल्यात, काही घेणं देणं नाही मला. तू प्यारी आहेस मला. अरे बाबू गंठ्या, आज आहे मी, काल नाही बापा. तुला तू बायको असली तर कसं तुझा संसार पुढे जाईन. मी गेल्यावर काय आहे रे तुझे खरं मग? एकटा राहशील का तू? एकटा राहशील का बाबू? माय किती मन दुखीन, सांग ना तू. मला काही सुसून नाही राहिलं, काय करा काही नाही, म्हणून मी दारू पिऊन राहिलो आता. हो, तिकडे बायकोने मारले 4, इकडे माय आहे, काय करा? माय सारे मंत्र बोध व्हायला. तू एक सांगू घंट्या, तुझी बायको गेली तर तू दारू प्यायला लागला की नाही? दारू प्यायला लागला की नाही? म्हणजे तुझ्या बायकोत आहेस की नाही जीव? जीव आहे की नाही? मी जोड असून बी की तू दारू पिऊन राहिला की नाही? सांग ना, दारू पिऊन राहिला की नाही? म्हणून म्हणून राहिलो बापा, तू तिला आण घरी. माया म्हटलं एवढं ऐक बाबू, तू बायको घेऊन येतोय. एवढं ऐक माया म्हटलं, फक्त शेवटची इच्छा समजून ऐक तू माया. हे बरोबर, मग आता तू एवढे म्हणून राहिली तर पाहतो आम्ही. भेटतो नामदेव भाऊले, शिवलाल भाऊले भेटतो आणि सांगतो त्याले की बाय कसं जाऊ आपण घेऊन येऊ बायकोले माय. आता गंठन काका दारू मारू नका पिऊ बा. फालतू कसं चांगले नाही म्हणत, लोक शिव्या देतात. काय राजा तुम्ही दारू पिता राजा? हो, आम्हाला चांगलं नाही वाटत. तुम्ही किती चांगले मन मिळव आहे राजा, मला चॉकलेट देता, खाया प्यायला देता, आणि तुम्ही दारू पिता बा. आणि आजीचं किती मन दुखते तुम्ही दारू पिता तर. आजीच्या मनाचा विचार करा. अरे बाबा जोगन, हाव मी सोडली बाबा, आता सोडली. आता नाही पिणार मी. काय ना कानाला हात लावतो मी, आता नाही पिणार. तर तू जाय बाबू नामदेवच्या घरी आणि कसं भेट नामदेवले आणि सांग बाबा म्हणा मी आणतो म्हणा बायकोले. तर पा म्हणा बापा ते कसं तरी जमवा म्हणा. आता ते सांगून राहिली घंट्या, तुझी बायको आणल्यावर बी की नाही ते बापा मला काही बोलली तर चालते, पण तू तिला बोलू नको. आता गेली नाही पाहिजे बरं ते. मी वेगळी राहतो बापा, गेली नाही पाहिजे ते मायाच्या ना. भाभी घ्या पेळा, घ्या पेळा घ्या. आता पेळा आहे बापा. भाभी गाडी घेतली म्या, गाडीचा पेळा हा. अरे गाडी घेतली का तुम्ही ना? हो, खरं कंट्या तू अकाउंट चेहरा उतरेला असा हिंबट करून ठेला आले का? काय झालं तुले? एवढा कोण तुने असा बॉक्सेल चेहरा दिसून राहिला, काय झालं तुले? पुढे बा तुम्हाला माहित नाही काय, त्याची बायको जायला आहे म्हणून नाराज आहे ना तो, बायको गेली तर. आईले काय हेंबाळ्या कंठ्याले का? बायकोचं एवढं टेन्शन घेऊन राहिला, मोत गेली तर गेली, दुसरी सायाची कुठे विचार करून राहिला बे? तुम्ही मोठं टेन्शन घेतलं गड्या. मी पाहिले का कमवून राहिलो, खाऊन राहिलो, काही टेन्शन घेत नाही कोणाचं. आणि तू बोलताले का टेन्शन मध्ये आज बा? नाही बुढे बा, मी काय कोणा टेन्शन मध्ये नाही बा. बरं मग घे, मग आता पेळा घे चाल. आबा आम्हाला द्यान पेळा, मला गाडीवर बसत आहे की आबा. काची गाडी फाडी बे? त्या मायन बाप्पानं आम्हाला काढून दिलेले का? काची गाडी रे तुले? साय हो, आबा आजी दिसत नाही तुम्हाला, आणि गाडी पाहिजे तुम्हाला. गाडीवर बसू देता की नाही? पड्यानं पेळा घेऊन खुश राहा. गाडी फाडीचं नाव नको काढू. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा.